तुम्ही लोक ऐकणार. संसार नाही केला तरी होतो तो. एका दिवशी नाही दळून आणून दिलं तर ती कोणती कोण आणून भाकरी धाबीने 11 वाजता बोलली ती जेवायला. हे प्रपंच आहे. पण परमार्थ करावा लागतो. म्हणून करण्यासाठी, यामध्ये सक्रिय होण्यासाठी संतांनी आम्हाला वेळोवेळी विधान केले. विठाला विठाला प्रयत्न त्यांचा होता की माझा मानव हा शांत व्हावा, माझ्या मानवाला अत्यंतिक सुख मिळून आम्ही आमच्या सुखाच्या शोधण्याचा प्रयत्न, इतरांना धोक्यात आणतो आणि आमचं भागून घेतो. दुसऱ्याला दुःखात टाकून जो सुख शोधण्याच्या प्रयत्नात आहे, मला वाटतं आधी तो त्या खड्ड्यात जातो मग हा पुढे निघतो. आपण उदाहरण नेहमी ऐकतात. तो बनारोबे होते घरामध्ये, सासू होते, सासरे होते. पण हे पूर्वीपासूनच आहे. माझ्या सासू सुनाचं जमत पूर्वीपासून. तुकोबारांनी एक सुंदरसा आव्हानच केला. ते जमत होतं त्यांचं. 2-4 दिवस झाले का भांड्यात भांडं लागायचं, ते आवाज यायचा. शेजारी म्हणते जबरदस्त किरकिर चालू. त्यांचे भांडणं सुरू झाले. एक दिवस हा सुद्धा कंटाळा होता. ते म्हणे, तिने काय केलं, त्या आईला म्हणलं, आई तू शेजारीकडे राहायला 2-3 दिवस. महालक्ष्मी सण आलता. ते म्हणे मामीला बोलून घेतलं तर बरोबर. तिला आनंद आला. स्वतःच्या आईला बोलवलं, कोणला नाही आनंद. सासू बाजूला गेली. सासरवाडीचे सर्व, आता मी सासरवाडीतच म्हणून तुम्ही म्हणता विठाला विठाला सासूरवाडी तुकोबाराचं प्रमाण आहे गाथ्यामध्ये. सासूरवाडी बद्दल ते मानवाला प्रिय असते. आपल्याला श्लोक तो सुभाषित मध्ये आहे. ससुरा तीरथ सास तीरथ आधी तीरथ साली माँ बाप तो न देणारी सब तीरथ घरवाली. हे ग्रंथात श्लोक नाही बघा तुम्ही पाहता मध्ये भागवतून. ससुरा तीर्थ सास तीर्थ. सासरा तीर्थ आहे, सासू तीर्थ आहे. ज्ञानोबा म्हणले आई तीर्थ आहे, बाप तीर्थ पंढरी. आई ही काशी आहे, माय बाप केवळ. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितले तया श्रीची किन शरीर लोण किले. ज्यांच्या सेवेमध्ये हे शरीर झोकून द्यावं, सेवा करावी, मग अपेक्षिता पुणे सर्व प्राप्त होईल. तसं नाही. आणि मामीला बोलू घ्या, बोलव. आणि बोलवल्यानंतर महाराज 2-3 दिवस लोटले. महालक्ष्मीचा सण वगैरे झाला आणि त्यांनी सांगितलं, मामी तुम्हाला आज जेवायला बोललं की वस्तीवर. मामीला पश्चात्तीला बोललं आणि आईला सांगितलं तू येतो. परत तिचं माथे सोडला आणि रात्रीच त्याला मामीला उठवलं. इथं आणून झोपीला घरी ना. आपल्या आईला घेतलं बाहेर. हिला वाटलं आई झोपली याची. तुला माझी आईलाही बोलते म्हातारी नेहमी तुला जायचं राहते. सासू ही नेहमी सुनाच्या डोळ्यात आणती असू म्हणून तिचं नाव सासू. आता सुना नाही ऐकत ना. हे पूर्वीच्या सासाचं सांगतो मी. आता जरी आता सासा सुना झाल्या आणि सुना सासा झाल्या. विठाला विठाला एवढं कारस्थान राहतात. तुला जर माझ्या आई त्रास देते तर आज आपण माझ्या आईला सांगू तू काय तू काय मी काही नाही करायचं. हिला उचला न दे नेऊन टाक. मी काय करायचं, मी करते काय करायचं, सगळं नियोजन करते मी कर. याला म्हातारी रात्रीच उठली बदली करून टाकलं सगळं. आणि मी दृष्टांत सांगतो, तुम्ही सिद्धांत धरून चालता. महाराज म्हातारी
म्हातारी झोपलेली, गाढ झोपेत म्हातारी गेली आणि ना दगड आणला असं आपल्या आईच्या डोक्यात म्हणजे सासूच्या डोक्यात घातलं, बांधलं ते गाठोडं उचललं, नदीला नेऊन टाकलं. नदीला पूर आलेला होता, ते नदी सोडून आणि येताना मी ऐकलं ना तुम्हाला मालिक सांगितलं म्हणे काय म्हणे सासूबाई गेल्या, आता कुठला त्रास नाही. सासूबाईचं पाण्यात मड तो म्हणला कळण तुला घरी गेले राधी कोण रडत. सासूबाई पाण्यात गे ते म्हणे कळण तुला घरी गे. मला सांगायचं आपल्या सासूसाठीची ना आपल्या मनामध्ये कट रचवला, दोष रचवला, त्या दोषामध्ये आपलीच आपण आपल्याच सुखासाठी इतरांना दुःख देऊ, इतरांच्या दुःखांकित प्रपंचाचा पार रांगोळी सारखा भाग करून आपल्या जीवनाची जर आता तरी जीवन मनुष्य करत असेल प्रपंचामध्ये, तो प्रापंचिक जीव सुखी नाही. विठाला विठाला आपण ज्यांना धोक्यात आणतो बा ते सुद्धा आपल्याला एक दिवस धोका दिल्याशिवाय परंपरा आहे, हे शास्त्र आहे. आणि म्हणून आपण कुठलाही प्रयत्न प्रपंचामध्ये केला तर ते बंधन नाहीच होत नाही, सुख प्राप्त होत नाही. आम्हाला अनेक बंधनामध्ये जन्म मरणाचं बंधन आमच्या पाठी आहे. सुख प्राप्त संसारामध्ये सुख प्राप्त होत नाही, दुःख दायी प्रपंचामध्ये सातत्याने आम्ही जर कष्टाने वाटचाल करावी लागत असेल आम्हाला तर नेमकं आम्ही काय करावं. अनेक विचार समोर ठेवून प्रापंचिक जीवनामध्ये सुद्धा माणसं पुन्हा पुन्हा मार्गावर जातात. यात नाही जमलं ते, त्यात नाही जमलं की हे आपले सुद्धा आता लय आवडलं. परमार्थामध्ये सुद्धा लय घुसखोरी चालली, लय घुसखोरी चालली. ज्याला पुढं जमत नाही त्यांनी मार्ग प्राप्त करलाय. बोललं तर तुम्हाला कडू वाटेल. बरेच इकडं तिकडं सगळं संपलं का रिटायर झाली का, एक 10 रुपयाची माळ 5 रुपयाचा फुका लावला झाला माळ. विठाला विठाला जीवनामध्ये कुठलीही वस्तू आपण खरेदी करत असताना तपासून घेतो. माझी आई, आपण माझे पिताश्री बाजारात गेले तर 10 रुपयाची कोथिंबीरची जुडी घेत असताना माणूस 3दाच पाहतो तिला, गावरान हे का हायब्रिड आहे, हिचा वासच येत नाही, हिला फुलंच आणली, दारूच मारली असं औषधच मारलं असं. ही हिरवी इतकी हिरवी कस काय झाली, मी इतकी पिवळी कस काय झाली, एवढ्या चौकशा करतो मी. ती जुडी घेतली 10 रुपये. आता आम्ही सांगतात जवळ तर पितरपट आला, आता पुढच्या 15 पितरपट हे आणावं लागतात ना, सुगडे, ते सुगडे आणावं लागतात, ते घट आणावं लागतात, घट म्हणतात त्याला. ते अक्षय तृतीयाला ते घट घेतात, पितरपटातही घेतात. विठाला विठाला संत विशालाची सन्मुख व्हावं. काय माणसं काही बोलतात म्हणजे का भिंत पुढे चालत असते का, या भिताडाला काही कळत, भिंत पुढे चालत असते का. जर चाललीच नसती तर आमचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणले नसते, चालविली जड भिंती जड नाही बघ, जड नाही. काय
अभंगामध्ये काही भजने म्हणजे भारव जेतो माशी भारवत आहे शब्द एक सुद्धा मला तरी हे डबल का चालू नव्हतं. ते आमचे कीर्तनकार मला सांगत होता ना, हे मी गेलो कीर्तनात ते आप्रमाण म्हणतो तिने देव जैसे परब्रह्मीचे ठसे तिने देव जैसे परभणीचे ससे भारवचे तुम्हासी नाही फार भारवचे तुम्हासी. आता तुम्ही कृपावंत साधू संत गोमट येते करा माझे फार माऊली माय साधू संत माय बाबा तुमच्यावर माझं फार ओझ होईल. मला गोमट करणं ते ओझ आहे आणि ते मोठं आहे फार आहे. काही शब्द असे जड जड वेगळं. जड हे धातू असतो, दगड असतो, माती असते, मृत्तिकाही जड असते. पण जड जड ज्यामध्ये चेतनत्व नाही त्याला जड म्हणतात. आणि वजनाचा भाव आहे त्याला जड जड म्हणतात. जड त्याच्यात सजीवता नाही, ते निर्जीव आहे. ते काही कृती केल्याने चालू शकत नाही बा. त्याला ठोकर दगड पाय मारली तर दगड तेवढाच जातो. एखाद्या दगडाला म्हणलं चल ना कीर्तनाला, कोणला दगड चल कीर्तनाला, कोणाच कीर्तन ना आपल्यात महागच आहे काय त्याला एवढं चल ना कीर्तनाला. त्यात ते म्हणलं हा हे आलं खोपड एखाद्या पोटाने खोकारला का चल कीर्तनाला. जेवढं म्हणल्यापुरतं तेवढ्या पुरतं पळतो परत तिथंच तुम्ही वापरून मी आलो. ते कीर्तनाला येत नाही, जड येते. जडत्वाचा हा आकलन करण्यास शक्तीचा प्रभाव त्याच्यामध्ये नसल्यामुळे ते येत नाही, जड येते. त्याला चेतनत्व प्राप्त होण्याकरता प्रक्रिया केल्या तरी ते विज्ञान युक्ती कमी पडेल. शक्य नाही, अशक्य कोणतीतली घटना नाही. ती माझ्या ज्ञानराजाने चालवली. हरली चांगली मोक्ष मार्गीचा सांगा ती ज्ञानोबा. हे विचार मला वाटते सन्मुख जर समाज त्याग आली असता तर संतांना एवढी पराकाष्ठा झाली. तुकोबारे आले नव्हते का आपल्याकडे? शिर्डी तर आले नव्हते का? आलते. देवघ्या कोणी तुकोबाराने काय केलं, एक टोकरी घेतली. आता ते कोरोनाच्या काळापासून सर सगळ्या गावात बाजार भरायला लागले. पुढं 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 असं काय का तुकोबाराने टोकरी घेतली. समाजाला बाहेर निघायचं भीती वाटती. सर्वांना घरात मिळावं, घरात डायरेक्ट घरापाशी यावं असं वाटतं. म्हणून शासनाने आता चांगले रस्ते खांदून चिखल केले, मोटरसायकली पडायला लागली. ते घर योजना सुरू केल्या. हे पाणी कधी सुरू होते आता काय माहिती. त्या ज्या माणसाच्या घरात खड्डा पडलं त्याला पाजायला येतं का नाही वेळेवर घर योजना. तुकोबारा घर ती पाठी घेतली नाही. समाजाकडे येऊ शकत नाही, पंढरीला वारी येऊ शकत. म्हणून मुख्यमंत्र्यांनी काय केलं, फुकट मग तरी येतील लोक वाली. तुकोबाराने टोकरीमध्ये देवाला घेतलं, भरलं देवाला आणि तुकोबारा घरापर्यंत आले. देव घ्या कोणी, घ्या कोणी. आलो तुमचं आलो म्हणे तुका मी नामाचा धारक आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बुद्धायाचन जड साधू संत मी तुमच्यासाठी आलोय. घ्या ना तुम्ही, तुमच्यासाठी आणले. तुकोबाराला लोक म्हणजे देवाला घे देवाला घे Yeah.